पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या दिल्लीतल्या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। कपिल, काही वेळापूर्वी आपण आपले रिपोर्टर योगेश खरे यांच्याशी बोललो आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की राजाभाऊ वाझे यांना या संदर्भातली कुणकुण होती आणि मातोश्रीपर्यंत ती पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता, मात्र तिथपर्यंत ही कुणकुण पोहोचलीच नाही की अशा प्रकारे फूट होणार आहे। खरं तर या आधी सुद्धा मीडियामध्ये सुद्धा कित्येक तरी वेळा ऑपरेशन टायगर होणार, खासदारांच्या संदर्भात ही सगळी घडामोड घडणार याबाबत अनेकदा आपणही दाखवलेलं होतं, मात्र शरद पवारांच्या मध्यस्थीनं अखेर हे सगळं पोहोचलं उद्धव ठाकरे यांच्या बरोबर यांच्याकडे। तर काय नेमकं या संदर्भात खरंच मातोश्रीवर त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही का, खासदारांना रीच मिळत नाही का, हे कितपत म्हणण्यात तथ्य आहे? नक्कीच आपण ह्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे असंच आपण समजू शकतो, कारण की वाजेसारखे सिनियर खासदार ना तिथपर्यंत पोहोचता येत नाही, तिथपर्यंत रीच होता येत नाही, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि मोठे नेते शरद पवार ह्यांनी सांगून सुद्धा उद्धव ठाकरे अलर्ट होत नाहीये, पेपर फुटला होता तरीही ते त्याच्यावरती रिॲक्ट होत नाहीये, तरी त्यांची पावलं उचलली जात नाही, सिरियस गांभीर्याने घेत नाहीयेत। त्यामुळे एकंदरीतच ह्या गोष्टीकडे उद्धव ठाकरेंनी खरंच पाहणं गरजेचं आहे, कारण की जर कार्यपद्धती बदलली नाही तर नक्कीच पुढे शिवसेनेला फटका बसू, ठाकरे गटाला फटका बसू शकतो, असं सूचक वाक्य भास्करराव जाधवनेही काल केलेलं आहे। त्यामुळे कार्यपद्धती बदलण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे प्रत्येकजण हाच सूर लावतोय, जसं आताही म्हटलेलं आहे की ज्या प्रकारे पत्रकार परिषदेमध्ये राऊतांनी जी भाषा वापरलेली आहे खासदारांबद्दल त्यांनी कुठेतरी नाराज झालेले आहेत। त्याचबरोबर ह्याच खासदारांना उद्धव ठाकरेंमध्ये पोहोचता येत नाही, आपली जी म्हणणं आहे ते मांडता येत नाही, असे खासदार नक्कीच गपचूपरित्या किंवा खाजगीरित्या बोलताना दिसत आहेत अशी एक सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे कुठेतरी ते नाराज ह्याच गोष्टीसाठी होत आहेत, कारण आम्हाला जर कोणतं मागणी मांडायची आहे, आमचे कुठचे विचार मांडायचे आहेत, कोणतं प्रोजेक्ट आमच्या एरियात आणायचं आहे, आमच्या विभागात आणायचं आहे, काही घडामोडी घडवायच्या आहेत, त्यासाठी आम्हाला जर उद्धव ठाकरेंना भेटायचं असेल, आदित्य ठाकरेंना भेटायचं असेल तर आम्हाला रीच होता येत नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही, अशी त्यांची खंत अनेक वेळा खासदारांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आणि जे खासदार फुटून किंवा जे आमदार फुटून ठाकरे गटातनं शिवसेनेत आलेत त्यांनी कित्येक वेळा ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, कॅमेऱ्यासमोरही सांगितलेल्या आहेत, त्यांच्या बाईक्समध्ये सांगितलेलं की आम्हाला रीच होता येत नाही आहे उद्धव ठाकरेंपर्यंत, आम्हाला त्यांना भेटता येत नव्हतं, आम्ही कित्येक तास मातोश्रीच्या बाहेर उभे असायचो आणि आम्हाला भेट व्हायची नाही, अशी खंत अनेकांनी व्यक्त करून दाखवलेली आहे। आणि तीच पद्धत अजून सुरू आहे आणि त्याचाच फटका ठाकरे गटाला बसला असं आपण बोलू शकतो आणि त्याच्यामुळेच हे 6 खासदार नाराज आहे अशी ही एक सूत्रांची माहिती समोर येते। आणि त्यात काल घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे एकंदरीतच अजून दुजोरा दिलेल्या त्या गोष्टीमुळे अजून ते दुखावले गेलेले, अजून लांब गेलेत मातोश्रीहून, अजून ते लांब गेले ठाकरे गटापासून, असं चित्र आहे। त्यामुळे जे काही गोष्टी योगेश खरेंनी सांगितलेल्या आहेत त्याच्यावरती नक्कीच पुनरावलोकन दिला पाहिजे, नक्कीच कपिल, एकंदरीतच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं पुढचं रणनीतीचं पाऊल नेमकं काय असणार आहे, कारण या सगळ्यांना शोकॉज नोटीस बजावली जाणार आहे आणि 7 दिवसांच्या आत उत्तर देण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे, मात्र एकंदरीतच आणखी कायदेशीररित्या काय पुढे रणनीती आखली जाणार आहे या संदर्भात काय काय आज घडामोडी अपेक्षित आहे? नक्कीच आपण वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये होतो, जेव्हा बैठक सुरू झाली या बैठकीमध्ये पोचतायत का एखाद दुसरा खासदार जरी पोचला असता तरी ऑपरेशन टायगर हे फेल झालं असं आपण बोलू शकत असतो किंवा असा अंदाज लावू शकला असता, परंतु कोणताही जे 6 खासदार कोणतेही खासदार तिथपर्यंत पोचले नाहीत। त्यामुळे एकंदरीतच ह्या बैठकीला पाठ फिरवलेली आहे आणि ऑपरेशन टायगर कुठेतरी सक्सेस झालं असं आपण बोलू शकतो। आता ह्या सर्व घटनेनंतर ठाकरेंकडनं काय भूमिका असेल तर ठाकरेंकडनं पहिले सोकल नोटीस पाठवली जाणार आहे, त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली जाणार का तुम्ही का उपस्थित राहू शकले नाही, ते 7 दिवसात त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे आणि 7 दिवसात जर त्यांनी उत्तर दिले नाही तर पुढची ते कारवाई करू शकतात। खरं तर आता ह्याची पुढे लोकसभा अध्यक्ष जे बिर्ला आहेत ओम बिर्ला त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे, कारण की ओम बिर्लाला काय अशा प्रकारे ते आपली कायदेशीर बाजू मांडतात ठाकरे गट हे पाहणं गरजेचं आहे। काय मागणी करतात, त्यांचं सदस्यपद रद्द करण्याची मागणी करतात, कोणती कारवाई करतात, कोणत्या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई होते हे पाहतात, ह्याच्याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। अशी माहिती समोर येते की जे 4 खासदार उपस्थित होते बैठकीमध्ये त्यांनी त्यांचे कायदे टीम आहे, जे कायदे पंडित आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे या संदर्भातली आणि पुढची रणनीती लवकर आखण्यासाठी हे 4ही खासदार पुढे सरसावलेले आहेत। या संदर्भात उद्धव ठाकरेंशी त्यांची बातचीत झालेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोर्ट असेल किंवा मग लोकसभा अध्यक्ष असेल ह्यांच्याकडे हा जो पूर्ण जी प्रक्रिया आहे ती जाणार आहे आणि ती काय भूमिका घेत आहेत याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। कायदेशीर मार्ग कशा पद्धतीने अवलंबला जातोय आणि काय नेमकी आता उद्धव
बाळासाहेब ठाकरे पक्षाची रणनीती कायदेशीररित्या असणार आहे हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर संजय राऊत यांनी सातत्यानं पत्रकार परिषदांमधून इशारा दिलेला आहे, तुडवण्याची भाषा केलेली आहे. त्यामुळे खासदारांच्या संदर्भात आता जिल्ह्यामध्ये काय नेमकं समर्थकांमध्ये वातावरण असणार आहे हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.